मित्रांनो नमस्कार. पाऊस चालू झाला आहे आपल्या भागामध्ये आणि बऱ्यापैकी सगळ्या मला वाटते महाराष्ट्रामध्ये थोडा थोडा कुठं कुठं पाऊस चालू आहे. आमच्या इकडे सुद्धा बघू शकता आवाज आभाळाचाच आहे आणि गरजत आहे. ह्याच्यात काळजी काय घ्यायची आहे तर आपण अगोदर डाळिंबामध्ये जे प्रिव्हेंटिव्हमध्ये फवारे लोकांना सांगितले होते त्याचा मला वाटते बऱ्याच जणांना फायदा तर होणारच आहे, पण ज्यांनी घेतले नसतील त्याच्यासाठी आता काळजी करायची गरज आहे. कारण आता तेलकट 100% वरमान करणार, तर त्याच्यासाठी आपण ऑर्चिड ॲग्रोचं बॅक्टो जे आहे ते मला वाटतं नमोस्टिक सोबत आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे. चौथ्या दिवशी रिपीट स्प्रे सलग 2 स्प्रे घ्यायचे आहेत. जमिनीमार्फत आपल्याला वेट झोन सोडायचा आहे. त्यांना फायदा एक असा होईल की चांगल्या प्रकारचं पोटॅश खालून जाते, त्याच्यामुळे तेलकटवर 100% तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कॉपरच्या फवाऱ्या सध्या या वातावरणामध्ये जरा कमी करा किंवा टाळा म्हणू शकतो मी. आणि तर ह्यानं काय होणार आहे, आपलं बऱ्यापैकी बॅक्टो गेल्यामुळं प्रॉब्लेम सॉल्व्ह होतीलच. प्लस राहिला प्रश्न म्हणजे आपल्या कुजव्याचा, तर कुजव्यासाठी आपण नेटिव्ह पहिल्यांदा घेतलं होतं बऱ्याच जणांनी, त्यासाठी मी सेपरेट एक व्हिडिओ पण टाकला होता. आणि जर पाऊस पडून गेला असला तर नंतर मला सांगा, मग मी तुम्हाला पुढच्या फवारे सजेस्ट करेल. 100% आपण बागा वाचवायच्या आहेत, कारण हे वातावरण जास्त काळ नाही, फक्त 3 ते 4 दिवस आहे. ते 4 दिवस फक्त आपल्याला बाग चांगल्या पद्धतीने सांभाळायची आहे आणि काळजी घ्यायची आहे. ठीक आहे, धन्यवाद.